11th केमिस्ट्री लेक्चर. आपला कोणता चॅप्टर चालू आहे बघा, स्टेट्स ऑफ मॅटर, लिक्विड्स अँड गॅशियस स्टेट. याच्यामध्ये आपण गॅस लॉ स्टडी करतोय. लास्ट लेक्चरला आपण चार्ल्स लॉ बघितला होता, त्याच्या आधी बॉयल्स लॉ. त्याच्यावरचे प्रॉब्लेम्स पण होते, कारण प्रॉब्लेम खूप इझी आहेत त्याच्यावरचे. जे ते इक्वेशन्स आहेत बॉयल्स लॉ आणि चार्ल्स लॉवर, त्याच्यावरच प्रॉब्लेम असतात. पहिले जे बॉयल्स लॉ रिलेशन आहे ते कशावर आहे, प्रेशर व्हॉल्यूम रिलेशन. चार्ल्स लॉचं रिलेशन तो लॉ कशावर आहे तर टेम्परेचर आणि व्हॉल्यूम याच्यावर तो लॉ आहे. आता पुढचे जे लॉ राहिलेत आपले गॅस लॉ, ते आपण आजच्या लेक्चरमध्ये स्टडी करणार आहोत. चला तर मग आपण आजचं लेक्चर स्टार्ट करूया. तर आजच्या लेक्चरमध्ये आपण जो लॉ शिकणार आहे तो लॉ आहे गे-लुसाक्स लॉ. तो काय दाखवतो, प्रेशर टेम्परेचर रिलेशनशिप. बघा बॉयल्स लॉ काय होतं, प्रेशर व्हॉल्यूम. त्यानंतरचा दुसरा लॉ चार्ल्स लॉ, प्रेशर. चार्ल्स लॉ काय दाखवतो, ॲट कॉन्स्टंट प्रेशर होतं, टेम्परेचर आणि व्हॉल्यूम ह्या दोन्हीतलं रिलेशन. आणि लास्ट आता जो थर्ड लॉ बघतोय आपण कोणता, गे-लुसाक लॉ, तो काय दाखवतो तर प्रेशर आणि टेम्परेचर ह्या दोन्हीतलं रिलेशन. मग कॉन्स्टंट काय असेल इथं, व्हॉल्यूम काय असेल, कॉन्स्टंट. इट रिलेट्स द प्रेशर अँड ॲब्सोल्यूट टेम्परेचर ऑफ अ फिक्स्ड मास ऑफ अ गॅस ॲट कॉन्स्टंट व्हॉल्यूम. व्हॉल्यूम आणि फिक्स्ड मास काय असणार आहे, कॉन्स्टंट असणार आहे. आणि प्रेशर आणि टेम्परेचर मधला लॉ आहे ॲब्सोल्यूट टेम्परेचर अँड प्रेशर ॲट कॉन्स्टंट व्हॉल्यूम प्रेशर. स्टेटमेंट बघा गे-लुसाक लॉचं, ॲट कॉन्स्टंट व्हॉल्यूम प्रेशर पी ऑफ अ फिक्स्ड अमाऊंट ऑफ अ गॅस इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू इट्स ॲब्सोल्यूट टेम्परेचर. काय हे डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे. ॲट कॉन्स्टंट व्हॉल्यूम प्रेशर ऑफ अ फिक्स्ड अमाऊंट ऑफ गॅस इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द ॲब्सोल्यूट टेम्परेचर. पी इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू टी. म्हणजे जर प्रेशर वाढवलं तर प्रेशर इन्क्रीज केलं तर टेम्परेचर पण काय लागणार, जास्त लागणार. डिक्रीज केलं तर डिक्रीज होणार. दोन्ही काय आहेत, डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे. मग मॅथमॅटिकल एक्सप्रेशन बघा, मॅथमॅटिकली दिस लॉ कॅन बी एक्सप्रेस्ड ॲज पी इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू टी किंवा पी इज इक्वल टू K3 P. आता जर K3 जो वापरलाय तो काय, प्रोपोर्शनॅलिटी कॉन्स्टंट ऑफ गे-लुसाक लॉ. गे-लुसाक लॉचा काय तो प्रोपोर्शनॅलिटी कॉन्स्टंट आहे K3, किंवा नुसतं सिम्पली त्याला म्हटलं तर कॉन्स्टंट ऑफ प्रोपोर्शनॅलिटी म्हटलात तरी चालेल. फक्त लॉ लक्षात ठेवा, ॲट कॉन्स्टंट व्हॉल्यूम pressure of a fixed mass of a gas किंवा fixed amount of a gas is directly proportional to the absolute temperature T. So P is directly proportional to T. So P is equal to K3 into P. K3 is काय, proportionality constant. So P upon T is equal to काय येणार, constant. कारण P is equal to काय, K3 into काय, P is equal to K3 into T. T इकडे आल्यावर काय होईल तुमचं, डिव्हाइड मध्ये येईल. P upon T is equal to काय येणार, कॉन्स्टंट ॲट कॉन्स्टंट व्हॉल्यूम आणि मास. कॉन्स्टंट व्हॉल्यूम अँड फिक्स्ड मास. आता हे कॉन्स्टंट म्हणजे जो आपला K3 आहे तो काय असणार आहे, ते कॉन्स्टंट. त्यानंतर आता ग्राफिकल रिप्रेझेंटेशन बघूया गे-लुसाक लॉचं. वेन अ ग्राफ इज अ प्लॉटेड बिटवीन प्रेशर P इन ॲटमॉस्फिअर अँड टेम्परेचर T इन केल्विन. आता P ॲटमॉस्फिअरमधलं प्रेशर, टेम्परेचर काय घेतलंय केल्विनमध्ये. अ स्ट्रेट लाईन इज ऑब्टेन्ड ॲज शोन इन फिगर. इट इज नोन ॲज आयसोकोर. आता कॉन्स्टंट जो ग्राफ असतो याचा बघा, हे पण तुम्ही लक्षात ठेवा. जो आपण बॉयल्स लॉमध्ये ग्राफ बघितला होता, काय होतं तिथं कॉन्स्टंट टेम्परेचरचा तो ग्राफ होता, त्याला काय म्हणतात, आयसोथर्म. थर्म टेम्परेचरसाठी येतं त्यामुळे त्याला म्हणतात आयसोथर्म. त्यानंतर जो चार्ल्स लॉ होता, कशाला होता, ॲट कॉन्स्टंट प्रेशर. त्यात तिथं जो ग्राफ येतो त्याला काय म्हणतात, आयसो बार्स. बार प्रेशर युनिट असतं, प्रेशरचं युनिट आहे बार, त्यामुळे त्याला काय म्हणतात, आयसो बार. आणि त्यानंतरचा आता हा गे-लुसाक लॉ मधला जो ग्राफ येतो काय येतं, द ग्राफ बिटवीन प्रेशर इन ॲटमॉस्फिअर अँड टेम्परेचर T इन केल्विन ॲट कॉन्स्टंट व्हॉल्यूम, म्हणून त्याला काय म्हणतात तर आयसोकोर. With the help of this law, the understand relation between pressure and temperature in day-to-day life. आता तुम्हाला हे ग्राफ दाखवलाय बघा, टेम्परेचर, प्रेशर अँड कॉन्स्टंट व्हॉल्यूम. सगळे ग्राफ काय आहेत तर स्ट्रेट लाईन आहेत का बघा, स्ट्रेट लाईन प्रेशर वर्सेस ग्राफ. हे तुम्हाला जे हा लाईन्स दिसत आहेत V1, V2, V3 आणि V4, ह्या काय सगळ्या स्ट्रेट लाईन ग्राफ. आणि ह्या ग्राफला काय म्हणतात तर आयसोकोर, कारण व्हॉल्यूम काय इथं कॉन्स्टंट आहे म्हणून त्याला म्हणतात आयसोकोर. लास्ट आहे गॅस लॉ कोणता तर अव्होगॅड्रो लॉ. हा काय सांगतो, व्हॉल्यूम आणि अमाऊंट. व्हॉल्यूम आणि अमाऊंटमधलं रिलेशनशिप आहे याच्यामध्ये अव्होगॅड्रो लॉ. इन 1811 इटालियन सायंटिस्ट Amedeo Avogadro combined Dalton's atomic theory with Gay-Lussac law of combining
व्हॉल्यूम्स. आता चॅप्टर फर्स्टमध्ये आपण ही डाल्टन्स ॲटॉमिक थेअरी आणि गे-लुझॅक लॉ हे तिथं स्टडी केलेले आहेत. त्या दोन्ही लॉला काय केलं, ह्याने कंबाईन केलं टू पुट फॉर्थ नोन ॲज ॲव्होगॅड्रो लॉ, आणि त्यानं तो नवीन लॉ दिला. ह्या दोन थेअरी काय करून कंबाईन करून, कोणता गे-लुझॅक लॉ आणि डाल्टन्स ॲटॉमिक थेअरी, आणि त्याने एक नवीन लॉ सांगितला, त्याला काय म्हणतात तर ॲव्होगॅड्रो लॉ. इट स्टेट्स दॅट इक्वल व्हॉल्यूम ऑफ ऑल गॅसेस ॲट द सेम टेम्परेचर अँड प्रेशर कंटेन इक्वल नंबर ऑफ मॉलिक्युल्स. म्हणजे इक्वल व्हॉल्यूम ऑफ ऑल गॅसेस. आता व्हॉल्यूम जर इक्वल असतील म्हणजे गॅसेसचा व्हॉल्यूम जर सेम असेल तर सेम टेम्परेचर आणि प्रेशरला ते काय करतात, इक्वल नंबर ऑफ मॉलिक्युल्स. समजा एक गॅस आहे, तर लॉग सांगतो तुम्हाला, एक गॅस आहे, त्याचा व्हॉल्यूम किती आहे तर 1 गॅस आहे, कोणताही गॅस असेल त्याचा व्हॉल्यूम आहे 4 ml किंवा 4 काय असेल तो आपल्या ml मधला वगैरे असेल व्हॉल्यूम 4 आहे. दुसरा एक गॅस आहे, त्याचा पण व्हॉल्यूम काय आहे 4 आहे. दोन्ही ml मधले आहेत, 4 ml व्हॉल्यूम आहेत, किंवा लिटरमध्ये कन्सिडर करा, 4 लिटर काय आहेत त्याचे व्हॉल्यूम्स आहेत. मग हे जे व्हॉल्यूम्स असतात त्याच्यामध्ये काय असतात, ॲट कॉन्स्टंट टेम्परेचर आणि प्रेशर. याचं टेम्परेचर आणि प्रेशर जर कॉन्स्टंट ठेवलं तर याच्यामध्ये असणारे नंबर ऑफ मोल्स किंवा मॉलिक्युल्स, नंबर ऑफ मॉलिक्युल्स, मोल किंवा मॉलिक्युल्स एकच होतं, कारण मोल्स जर निघाले तर त्याला आपण काय करतो, फक्त ॲव्होगॅड्रो नंबरनं मल्टिप्लाय करून त्याच्यातले काय करतो, मॉलिक्युल्स करतो. Na ॲव्होगॅड्रो नंबरनं एनला मल्टिप्लाय केलं, एन म्हणजे नंबर ऑफ मोल्स, त्याला मल्टिप्लाय केलं तर काय निघतो आपलं नंबर ऑफ मॉलिक्युल्स. मग हे जर इक्वल तुमचा व्हॉल्यूम असेल तर त्याच्यामध्ये असणारे मॉलिक्युल्स काय असतात तर सेम असतात. असं काय सांगितलं तर हा लॉ कोणी, ॲव्होगॅड्रो लॉ समजला का बघा. इक्वल व्हॉल्यूम ऑफ ऑल गॅसेस ॲट द सेम टेम्परेचर अँड प्रेशर कंटेन इक्वल नंबर ऑफ मॉलिक्युल्स. This means that at a fixed temperature and pressure, the volume of gas depends upon the number of molecules of the gas, that is the amount of gas. म्हणजेच काय होतं, जर फिक्स्ड टेम्परेचर आणि प्रेशर असेल तर व्हॉल्यूम ऑफ गॅस डिपेंड्स, गॅसचा व्हॉल्यूम कशावर डिपेंड असतो तर नंबर ऑफ मॉलिक्युल्स ऑफ द गॅस. गॅसमध्ये जेवढे नंबर ऑफ मॉलिक्युल्स असतात त्याच्यावर काय असतं, व्हॉल्यूम डिपेंड्स असतो, दॅट इज अमाऊंट ऑफ द गॅस. तर नंबर ऑफ मॉलिक्युल्स आहेत म्हणजेच काय, त्याच्या अमाऊंट ऑफ गॅसवर काय असतं ते डिपेंड असतं. ॲव्होगॅड्रो लॉ कॅन बी एक्सप्रेस्ड मॅथमॅटिकली ॲज. आता ॲव्होगॅड्रो लॉ मॅथमॅटिकली कसा एक्सप्रेस करणार, व्ही इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू एन, म्हणजेच व्हॉल्यूम इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू नंबर ऑफ मोल्स किंवा मॉलिक्युल्स, काय असेल ते नंबर ऑफ मोल्स, वेअर एन इज द नंबर ऑफ मोल्स ऑफ द गॅस इन व्हॉल्यूम व्ही. एका त्या पर्टिक्युलर व्हॉल्यूममध्ये किती नंबर ऑफ मोल्स असतील त्याला काय असतं ते डायरेक्टली प्रोपोर्शनल. ऑन कन्व्हर्टिंग द प्रोपोर्शनॅलिटी इनटू इक्वेशन वी गेट. आता जर प्रोपोर्शनॅलिटी सिम्बॉल काढायचं असेल तर काय घ्यायला लागेल आपल्याला, एखादा कॉन्स्टंट. सो व्ही इज इक्वल टू K4 इंटू एन. काय आता K4 काय प्रोपोर्शनॅलिटी कॉन्स्टंट आहे, और व्ही अपॉन एन इज इक्वल टू कॉन्स्टंट ॲट कॉन्स्टंट टेम्परेचर अँड प्रेशर. सो व्ही अपॉन एन म्हणजे हे तुमचं जे एन आहे ते एन इकडे आल्यावर काय होईल, डिव्हाइडमध्ये येईल. व्ही अपॉन एन काय येणार, कॉन्स्टंट ॲट कॉन्स्टंट टेम्परेचर अँड प्रेशर. ॲव्होगॅड्रो लॉ कॅन बी वेल रिप्रेझेंटेड फ्रॉम द फिगर 10.12 ॲज फॉलोज. आता इथं फिगर तुम्हाला फिगरमध्ये दाखवलं आहे ॲव्होगॅड्रोला. बघा काय सांगितलं, फर्स्ट आहे क्लोरीन गॅस. फर्स्ट काय, क्लोरीन गॅस ॲट 0 डिग्री सेल्सिअस अँड 1 ॲटमॉस्फिअर प्रेशर. फर्स्ट काय दिले, क्लोरीन गॅस ॲट 0 डिग्री सेल्सिअस अँड 1 ॲटमॉस्फिअर प्रेशर. त्याच्यानंतर बघा ऑक्सिजन गॅस ॲट 0 डिग्री सेल्सिअस अँड 1 ॲटमॉस्फिअर. निऑन गॅस 0 डिग्री सेल्सिअस 1 ॲटमॉस्फिअरिक प्रेशर. देन मिथेन गॅस 0 डिग्री सेल्सिअस अँड 1 ॲटमॉस्फिअरिक प्रेशर. आता तुमच्या एक गोष्ट लक्षात आली का, प्रत्येक ठिकाणी प्रेशर आणि टेम्परेचर काय ठेवले तेच ठेवले. क्लोरीनचं पण 0 डिग्री आणि 1 ॲटमॉस्फिअर आहे, तसंच ऑक्सिजन, निऑन आणि मिथेन सगळ्याचं काय 0 डिग्री सेल्सिअस आणि 1 ॲटमॉस्फिअर. मग त्याच्यात नंबर ऑफ मॉलिक्युल्स किंवा किती असतात बघा, 6.022 इंटू 10⁻23. आता 0 डिग्री आणि 1 ॲटमॉस्फिअर काय स्टँडर्ड स्टेट कंडिशन आहे, त्यामुळं त्याच्यामध्ये नंबर ऑफ मोल्स किती असतील, 1च असतील. त्यामुळे मॉलिक्युल्स काय असतील, फक्त ॲव्होगॅड्रो नंबर एवढा, म्हणजे 1 इंटू ॲव्होगॅड्रो नंबर. मॉलिक्युल्स किती येतील, 6.022 इंटू 10⁻23 मॉलिक्युल्स. सगळ्याचे तसेच आहेत बघा, 6.022 इंटू 10⁻23 मॉलिक्युल्स ऑफ O2. हे सगळे मॉलिक्युल्स दिले तुम्हाला निऑनचे आणि मिथेनचे CH4 मॉलिक्युल. व्हॉल्यूम ऑफ इच गॅस, प्रत्येक गॅसचा व्हॉल्यूम किती आहे तर 22.414 लिटर पर मोल. प्रत्येक ह्याचा व्हॉल्यूम काय आहे तर 22.414 मोल पर लिटर. समजला का बघा तुम्हाला ॲव्होगॅड्रोला काय असतं, त्याच्यामध्ये नंबर ऑफ मॉलिक्युल्स इक्वल व्हॉल्यूम. व्हॉल्यूम काय पाहिजे इक्वल, कारण प्रत्येकाचा व्हॉल्यूम बघा काय 22.414च आहे. त्यामुळं इक्वल व्हॉल्यूम असणारे जर गॅसेस असतील ॲट कॉन्स्टंट टेम्परेचर अँड प्रेशर, त्याच्यामध्ये नंबर ऑफ मॉलिक्युल्स काय असतात सेम असतात.
ॲज द व्हॉल्यूम ऑफ गॅस इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू नंबर ऑफ मोल्स. आता व्हॉल्यूम ऑफ गॅस डायरेक्टली प्रोपोर्शनल टू काय, नंबर ऑफ मोल्स. 1 मोल ऑफ अ गॅस ॲट STP ऑक्युपाईज 22.414 लिटर पर मोल व्हॉल्यूम. हे आपण फर्स्ट चॅप्टरमध्येच बघितले. दिस व्हॉल्यूम इज नोन ॲज मोलर व्हॉल्यूम. त्या व्हॉल्यूमला काय म्हणतात तर मोलर व्हॉल्यूम. कारण ॲट STP स्टँडर्ड स्टेट कंडिशन ज्या असतात, स्टँडर्ड टेम्परेचर आणि प्रेशर, त्या कंडिशनला 1 मोलमध्ये किती असतो गॅस की व्हॉल्यूम किती असतो तर 22.414 मोल पर लिटर. आणि तिथं मॉलिक्युल्स दिलेत म्हणजे ते 1 मोलचेच काय सगळे मॉलिक्युल्स आहेत. त्या व्हॉल्यूमला काय म्हणायचं तर मोलर व्हॉल्यूम. आता हे फक्त तुमच्या लक्षात ठेवण्यासाठी आहे. म्हणजे स्टँडर्ड कंडिशन कोणत्या कोणत्या असतात, स्टँडर्ड टेम्परेचर आणि प्रेशर कंडिशन. मग दिले बघा व्हॉट आर STP कंडिशन्स. STP मीन्स स्टँडर्ड टेम्परेचर अँड प्रेशर. IUPAC हॅज सेट STP ॲज. आता IUPAC ने STP म्हणजे काय सांगितले बघा, स्टँडर्ड प्रेशर काय 1 बार किंवा 1 ॲटमॉस्फिअर. आता बारच्या ऐवजी काय घेतले तर ॲटमॉस्फिअर घेतले, त्याला रिप्लेस केले. हे आपण आधीच बघितलं. मग 1 बार किंवा 1 ॲटमॉस्फिअर हे काय असतं, स्टँडर्ड प्रेशर इज इक्वल टू 10⁵ पास्कल. मला वाटतं हे रिलेशन पण आपण बघितले. स्टँडर्ड टेम्परेचर काय असणार 273.15 केल्विन 0 डिग्री सेल्सिअस. म्हणजे सेल्सिअसमधलं 0 डिग्री सेल्सिअस आणि केल्विनमधलं टेम्परेचर 273.15 केल्विन. म्हणजे 0 डिग्री सेल्सिअस हे काय असतं स्टँडर्ड टेम्परेचर. अंडर दिस स्टँडर्ड टेम्परेचर कंडिशन मोलर व्हॉल्यूम ऑफ अन आयडियल गॅस ऑर मिक्सचर ऑफ 2 or more गॅसेस. आता आयडियल व्हॉल्यूम किंवा आयडियल जे गॅस असतील त्याचं जो व्हॉल्यूम किंवा गॅस व्हॉल्यूम काय असतो तर 22.71 लिटर पर मोल. द ओल्ड STP कंडिशन्स आर ऑल्सो यूज इन वेअर. आता ओल्ड ज्या STP कंडिशन कोणत्या कोणत्या होतात बघा, स्टँडर्ड प्रेशर 1 ॲटमॉस्फिअर, बारमध्ये किती असणार ते 1.013 बार. आणि स्टँडर्ड टेम्परेचर 273.15 म्हणजे 1 ॲटमॉस्फिअर जर यूज केलं तरी चालतं. 273.15 273.15 म्हणजे 273.15 केल्विन is equal to 0 degree Celsius. Under the old STP condition, molar volume of an gas is a mixture of 2 or more gases is equal to 22.414 liter per mole. आता ज्या ओल्ड कंडिशननुसार किती येत होतो व्हॉल्यूम 22.414. तर हे फक्त तुम्हाला लक्षात ठेवायसाठी फक्त स्टँडर्ड टेम्परेचर किती असतं आणि प्रेशर किती असतं इतकं लक्षात ठेवा आणि गॅसचा व्हॉल्यूम त्यावेळी किती असतो एवढं तुम्हाला लक्षात ठेवायचं किंवा रिमेंबरसाठी ते लक्षात ठेवा. त्यानंतरचे बघा रिलेशन बिटवीन मोलर मास अँड डेन्सिटी. आता हे रिलेशन इम्पॉर्टंट आहे. हे रिलेशन आपण बघूया. रिलेशन बिटवीन मोलर मास अँड इट्स डेन्सिटी ऑफ अ गॅस. आता वी लर्न हाऊ टू फाइंड नंबर ऑफ मोल्स ऑफ अ गॅस. आता नंबर ऑफ मोल्स आपण कसे कॅल्क्युलेट करतो तुम्हाला माहिती आहे. कसे कॅल्क्युलेट करतो, वेट इन ग्राम डिवायडेड बाय मोलर मास. मग वेट ग्रॅममधलं जे वेट असेल त्याला का आपण कशाने डिनोट करतो, स्मॉल m वेट इन ग्राम डिवायडेड बाय मोलर मास. ते कशाने दाखवतो, कॅपिटल M. मोलर मास कसं कॅल्क्युलेट करायचं हेही मी त्यावेळी सांगितले तुम्हाला फर्स्ट चॅप्टर आपला जेव्हा झाला तेव्हा. आणि वेटमधलं गिव्हन वेट जे असतं किंवा ग्रॅममधलं जे वेट आहे ते m अपॉन कॅपिटल M म्हणजे स्मॉल m अपॉन कॅपिटल M. त्याच्यावरून काय करतो आपण नंबर ऑफ मोल्स जे गॅसचे मोल्स काढायसाठी. बघा हे तुम्हाला रिलेशन माहिती आहे. सो n इज इक्वल टू काय असणार, वेट इन ग्रॅम डिवायडेड बाय मोलर मास. वी नो n इज इक्वल टू m अपॉन M. बघा स्मॉल m काय आहे वेट इन ग्रॅममधलं आणि कॅपिटल M मोलर मास. सो n इज इक्वल टू m अपॉन M where m is equal to mass of a gas आणि m is equal to molar mass of a gas. Substitution equation 10.12 we get. आता ही जी व्हॅल्यू आहे n ची, जो ॲव्होगाड्रो लॉ आहे, काय ॲव्होगाड्रो लॉ आपला v इज इक्वल टू K4 इंटू n. n म्हणजे नंबर ऑफ मोल्स. त्याच्यात ही व्हॅल्यू काय केली आपण n ची पुटअप केली. यांच्या तिथं काय घेतलं नंबर ऑफ मोल्सच्या व्हॅल्यूच्या तिथं m अपॉन m. सो कॅपिटल M म्हणजे मोलर मास इज इक्वल टू काय येणार K4 अपॉन m अपॉन v. म्हणजे हा v फक्त इकडे आल्यावर काय होईल तुमचं डिव्हाइडमध्ये येईल. मग काय येणार m इज इक्वल टू K4 स्मॉल m अपॉन कॅपिटल v किंवा व्हॉल्यूम मास अपॉन व्हॉल्यूम. तर मास अपॉन व्हॉल्यूम म्हणजे काय असतं सांगा मला, डेन्सिटी. आपण आधीच बघितले रिलेशन. मास अपॉन व्हॉल्यूम म्हणजे काय असतं तर डेन्सिटी. सो बट m अपॉन v इज इक्वल टू काय येणार d डेन्सिटी. सो m इज इक्वल टू K4 इंटू d. K4 काय प्रोपोर्शनॅलिटी कॉन्स्टंट आहे, d काय डेन्सिटी ऑफ अ गॅस. m इज इक्वल टू मोलर मास, स्मॉल m इज इक्वल टू मास ऑफ अ गॅस, d इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू m. आता K4 काय आहे कॉन्स्टंटच आहे. K4 कॉन्स्टंटच आहे. मग जर आपल्याला कॉन्स्टंट काढला तर इथे काय येईल प्रोपोर्शनॅलिटी येईल. सो m इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू d
किंवा डी इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू एम, म्हणजे मोलर मास वाढलं तर डेन्सिटी काय होते, वाढते. आणि जर डेन्सिटी मोलर मास कमी झालं तर डेन्सिटी काय होते, कमी होते. फ्रॉम इक्वेशन वी कॅन कन्क्लूड दॅट डेन्सिटी ऑफ गॅस इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू इट्स मोलर व्हॉल्यूम, किंवा मोलर व्हॉल्यूमला डेन्सिटी कशाला प्रोपोर्शनल असते तर मोलर व्हॉल्यूमला. वी कॅन कन्क्लूड दॅट द डेन्सिटी ऑफ अ गॅस इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द मोलर व्हॉल्यूम, किंवा मोलर मास जे असतं त्याला काय असतं तरी डायरेक्टली प्रोपोर्शनल असतं. समजलं का? बघा तुम्हाला इथं हे फक्त रिलेशन आणि जे लॉज होते आपले आज कोणते बघितले आपण, ॲव्होगाड्रो लॉ, त्यानंतरचा त्याच्या आधी गे-लुझॅक लॉ. नेक्स्ट आहे आयडियल गॅस इक्वेशन. इम्पॉर्टंट इक्वेशन आहे, याच्यावर क्वेश्चन असतो व्हॉट इज द आयडियल गॅस इक्वेशन, आणि भरपूर ठिकाणी आपल्याला ही इक्वेशन वापरून प्रॉब्लेम वगैरे सोडवायचे आहेत. बघा आयडियल गॅस इक्वेशन, अ गॅस दॅट फॉलोज स्ट्रिक्टली ऑल द 3 लॉज. कोणते कोणते? बॉयल्स लॉ, चार्ल्स लॉ आणि ॲव्होगाड्रो लॉ इज अन आयडियल गॅस. जे लॉ हे जो गॅस हे 3 लॉ स्ट्रिक्टली फॉलो करतो. अ गॅस दॅट फॉलो स्ट्रिक्टली ऑल द 3 लॉज म्हणजे बॉयल्स लॉ, चार्ल्स लॉ आणि ॲव्होगाड्रो लॉ इज अन आयडियल गॅस. प्रॅक्टिकली अन आयडियल गॅस डज नॉट एक्झिस्ट. प्रॅक्टिकली आयडियल गॅस नाहीच आहे, कारण हे सगळे लॉ फॉलो करणारा असा कोणताच गॅस नाही आहे. त्यामुळे प्रॅक्टिकली आयडियल गॅस नाही आहे. हे सगळे लॉ काय करतो, जो फॉलो करतो किंवा जे स्ट्रिक्टली फॉलोज, त्यातले 3 लॉ तरी स्ट्रिक्टली फॉलोज 3 लॉ, बॉयल्स लॉ, चार्ल्स लॉ आणि ॲव्होगाड्रो लॉ, हे जे फॉलो करणारा जो गॅस असतो त्याला काय म्हणतात तर आयडियल गॅस. पण रिअलमध्ये तो काय तसा किंवा प्रॅक्टिकली तसा कोणताच गॅस प्रेझेंट नाही आहे. रिअल गॅसेस शो आयडियल बिहेवियर अंडर सर्टन स्पेसिफिक कंडिशन. म्हणजे आयडियल गॅस नाही आहेत त्यांना काय म्हणतात तर रिअल गॅसेस. जे नॉन आयडियल आहेत त्यांना म्हणतात रिअल गॅसेस. तुम्हाला माहिती आहे आयडियल असं कोणच नसतं, कारण प्रत्येकाच्यात काहीतरी फॉल्ट वगैरे असतातच. मग असं गॅसच्या बाबतीत पण काय होतं, कोणताच गॅस असा नाही की हे 3 लॉ काय करतो, फॉलो करतो स्ट्रिक्टली. म्हणजे बॉयल्स लॉ, चार्ल्स लॉ आणि ॲव्होगाड्रो लॉ कोणताच गॅस असा प्रॅक्टिकली प्रेझेंट नाही आहे. म्हणून काय त्याच्यामध्ये काय दिसतात थोडे डेव्हिएशन किंवा वेगवेगळे बिहेवियर असतात. पण थोडे गॅसेस असे आहेत, रिअल गॅसेस शो आयडियल बिहेवियर अंडर सर्टन स्पेसिफिक कंडिशन. एखाद्या स्पेसिफिक कंडिशनला रिअल गॅसेस हे आयडियल बिहेव करू शकतात किंवा आयडियल बिहेवियर करतात. वेन इंटरमॉलिक्युलर इंटरॅक्शन आर प्रॅक्टिकली ॲबसेंट. जर इंटरमॉलिक्युलर इंटरॅक्शन्स, जे आतली जे इंटरॅक्शन्स आहेत बघितलेत आपण टोटल 5 इंटरमॉलिक्युलर इंटरॅक्शन्स आहेत, ते इंटरॅक्शन जर ॲबसेंट प्रॅक्टिकली ॲबसेंट, जर ते ॲबसेंट असले इंटरमॉलिक्युलर इंटरॅक्शन, तर हे जे रिअल गॅसेस आहेत ते आयडियल गॅससारखे बिहेव करू शकतात. ॲट दिस 3 गॅस लॉज अँड द ideal gas equation obtained by treating them mathematically are found to be valuable in chemistry. मग जे हे 3 लॉज आणि हे गॅस इक्वेशन जे आयडियल गॅस इक्वेशन खूप व्हॅल्युएबल आहे केमिस्ट्रीमध्ये. मग आता बघूया हे डेव्हिएशन्स काय आहेत आणि त्याच्यानंतर बघूया आपण आयडियल गॅस इक्वेशन. डेरिवेशन ऑफ आयडियल गॅस इक्वेशन. आता डेरिवेशन म्हणजे ते आयडियल गॅस इक्वेशन कसं डिराईव्ह करायचं हे आपण आता बघूया याच्यामध्ये. डेरिवेशन ऑफ आयडियल गॅस इक्वेशन. तर आयडियल गॅस म्हणजे तर समजलं जे गॅस स्ट्रिक्टली 3 लॉज फॉलो करतात, बॉयल्स लॉ, चार्ल्स लॉ आणि ॲव्होगाड्रो लॉ, त्यांना आयडियल गॅस म्हणतात. पण प्रॅक्टिकली तसा कोणताच गॅस एक्झिस्ट, नेचरमध्ये तसा कोणताच गॅस नाही की जो आयडियल असेल. म्हणून रिअल गॅसेस काय करतात, एखाद्या ठराविक कंडिशनला ॲज अ आयडियल म्हणून ते काय करतात, बिहेव करतात किंवा बिहेवियर दाखवतात, जेव्हा त्याच्यातले इंटरमॉलिक्युलर फोर्सेस काय असतात, ॲबसेंट असतात. आता हे कसं काढले बघूया आपण. डेरिवेशन ऑफ आयडियल गॅस इक्वेशन. द 3 लॉज नेमली बॉयल्स लॉ, चार्ल्स लॉ आणि ॲव्होगाड्रो लॉ आर कंबाइंड मॅथमॅटिकली टू ऑब्टेन द व्हॉट इज कॉल्ड आयडियल गॅस इक्वेशन. काय केले, हे जे 3 लॉज आहेत कोणते कोणते, बॉयल्स लॉ, चार्ल्स लॉ आणि ॲव्होगाड्रो लॉ, हे काय केले, कंबाईन केलेत आणि त्याच्यावरनं आयडियल गॅस इक्वेशन काढले. लेट अस राईट प्रोपोर्शनॅलिटी ऑफ द 3 गॅस कॉन्स्टंट. जे काय 3 गॅस लॉज आहेत त्याच्या आपण लिहूया प्रोपोर्शनॅलिटी, म्हणजे जे लॉज आहेत ते लॉ करूया. ॲट कॉन्स्टंट टेम्परेचर अँड फिक्स्ड नंबर किंवा फिक्स्ड मास TN काय असणार आहे, कॉन्स्टंट TN. V इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू 1/P किंवा V इज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू P. व्हॉल्यूम इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू प्रेशर. बॉयल्स लॉ सांगतो किंवा डायरेक्टली म्हटलं तर चालेल. V इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू 1/P. कसं तुम्हाला जसं सोयीस्कर वाटतं, जेव्हा तुम्ही जे कन्व्हिनियंट वाटतं ते वापरा. काय येणार,
ॲट कॉन्स्टंट टेम्परेचर अँड एन व्ही डायरेक्टली प्रोपोर्शनल टू 1/p किंवा इन्व्हर्सली व्ही इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू प्रेशर. जे लक्षात व्यवस्थित तुम्हाला कन्व्हिनियंट वाटतं ते वापरा. तो काय आपला बॉयल्स लॉ. त्यानंतर चार्ल्स लॉ काय व्ही डायरेक्टली प्रोपोर्शनल टू टी टेम्परेचरला असतो डायरेक्टली प्रोपोर्शनल ॲट कॉन्स्टंट प्रेशर अँड एन फिक्स्ड नंबर ऑफ मोल्स किंवा मॉलिक्युल्स फिक्स्ड अमाऊंट कॉन्स्टंट असतं. एन डायरेक्टली प्रोपोर्शनल टू व्ही डायरेक्टली प्रोपोर्शनल टू टी. आणि ॲव्होगाड्रो लॉ लास्टचा काय ॲट कॉन्स्टंट प्रेशर अँड टेम्परेचर व्ही डायरेक्टली प्रोपोर्शनल टू एन. लास्ट जो आपण लॉ बघितला ॲव्होगाड्रो लॉ तो ॲट कॉन्स्टंट प्रेशर अँड टेम्परेचर व्ही इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू एन नंबर ऑफ मोल्स किंवा फिक्स्ड मास किंवा जे अमाऊंट आहे त्याला काय असतो हा डायरेक्टली प्रोपोर्शनल. ॲव्होगाड्रो लॉ. कंबायनिंग ऑल द 3 मॅथमॅटिकल प्रोपोर्शनॅलिटीज वी गेट. आता हे सगळं आपल्याला कंबाईन करायचं आहे. फक्त आता बघा सगळीकडे तुम्हाला जे व्ही दिसते हा जो व्ही व्हॉल्यूम हे 3 काय दिसतात आपल्याला व्हॉल्यूम हे फक्त आपल्याला कंबाईन करायचं. हे व्हॉल्यूम कंबाईन करायचं प्रोपोर्शनॅलिटी. आता डायरेक्टली प्रोपोर्शनल काय टेम्परेचर आणि एन हे वरती न्यूमरेटरमध्ये येईल डिनॉमिनेटरमध्ये काय येईल फक्त प्रेशर. तेच फक्त कंबाईन केले बघा. व्ही इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू एन इंटू टी कारण हे काय डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे डायरेक्टली प्रोपोर्शनल टू एन टी आणि इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू प्रेशर. आलं का फक्त आपण काय केलं हे कंबाईन केलं. सो व्ही इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू एन टी अपॉन पी किंवा एन टी डिवायडेड बाय पी म्हणजे एन नंबर ऑफ मोल्स किंवा फिक्स्ड अमाऊंट आणि टी टेम्परेचर पी प्रेशर. हे काय केलं फक्त प्रोपोर्शनॅलिटी आपण कंबाईन करून लिहिल्या. Converting this proportionality into an equation by introducing a constant of proportionality we get. आता जो आपलं proportional काय होतं V is V proportional to किंवा volume proportional to NT upon P असं होतं. मग जर आपल्याला प्रोपोर्शनॅलिटी सिम्बॉल काढायचं असेल तर आपण काय तिथे इन्सर्ट करतो कॉन्स्टंट. मग इथं कॉन्स्टंट काय वापरलाय तर R. सो V इज इक्वल टू R इंटू NT अपॉन P. तर त्या आरला काय म्हणतात तर गॅस कॉन्स्टंट. ऑन रिअरेंजिंग अबोव इक्वेशन आर क जे वापरला कॉन्स्टंट व्ही इज इक्वल टू काय येणार आर फक्त प्रोपोर्शनॅलिटी सिम्बॉल काढलाय मग इक्वल टू येणार आर एन टी अपॉन पी. ऑन रिअरेंजिंग अबोव इक्वेशन वी गेट काय येणार व्ही इज रिअरेंज फक्त केलं काय केलं हा जो प्रेशर आहे बघा इकडं आलं काय येणार ते मल्टिप्लिकेशनमध्ये होईल पी व्ही आणि हे काय राहिलं एन आर आणि टी. एन राहिले ते एन आर एन टी कारण ते दोन्ही तसंच राहणार आहे किंवा आर एन टी म्हटलं तरी चालेल एन आर टी. पी व्ही इज इक्वल टू एन आर टी. ह्या इक्वेशनला काय म्हणतात तर आयडियल गॅस इक्वेशन. काय केलं फक्त 3 लॉ आपण कंबाईन केले बॉयल्स लॉ चार्ल्स लॉ आणि ॲव्होगाड्रो लॉ. हे लॉ काय तुम्हाला माहिती आहे त्याचे ते मॅथमॅटिकल एक्सप्रेशन जे आहेत ते फक्त कंबाईन केले. कंबाईन केल्यानंतर प्रोपोर्शनॅलिटी कॉन्स्टंट टाकला आर आणि रिअरेंज करून घेतले फक्त इक्वेशन बाकी काय नाही आहे. मग काय येणार ह्याच्यामध्ये पी व्ही इज इक्वल टू एन आर टी. ह्या इक्वेशनला काय म्हणतात तर आयडियल गॅस इक्वेशन. नेहमी तुमच्या लक्षातच राहिलं पाहिजे आयडियल गॅस इक्वेशन पी व्ही इज इक्वल टू एन आर टी. हे आयडियल गॅस इक्वेशन. आता याच्यातल्या टर्म्स बघूया. इफ द आयडियल गॅस इक्वेशन इफ देअर व्हेरिएबल्स आर नोन फोर्थ व्हेरिएबल कॅन बी कॅल्क्युलेटेड. जर तुम्हाला यातले 3 व्हेरिएबल्स माहीत असले पी म्हणजे प्रेशर व्ही म्हणजे काय व्हॉल्यूम एन म्हणजे नंबर ऑफ मोल्स आर गॅस कॉन्स्टंट आणि टी टेम्परेचर. तर याच्यातले जर गॅस कॉन्स्टंट काय कॉन्स्टंटच असतो ते गॅस कॉन्स्टंट त्याची व्हॅल्यू कॉन्स्टंट असते. जर तुम्हाला टेम्परेचर प्रेशर व्हॉल्यूम आणि नंबर ऑफ मोल्स ह्यापैकी 3 व्हॅल्यू माहीत असला तर आपल्याला फोर्थ काय येते कॅल्क्युलेट करता येते. फोर्थ कॅन बी कॅल्क्युलेटेड. इट डिस्क्राईब द स्टेट ऑफ अन आयडियल गॅस देअरफॉर इट इज कॉल्ड ॲज इक्वेशन ऑफ स्टेट. ते काय दाखवतं आयडियल गॅसची स्टेट दाखवतो म्हणून त्याला काय म्हणतात इक्वेशन ऑफ स्टेट. त्याच इक्वेशनला म्हणतात आयडियल गॅस इक्वेशन. नेहमी लक्षात ठेवा ते इक्वेशन पी व्ही इज इक्वल टू एन आर टी त्याला म्हणतात आयडियल गॅस इक्वेशन. हिअर आर इज कॉल्ड गॅस कॉन्स्टंट. द व्हॅल्यू ऑफ आर इज द सेम फॉर ऑल द गॅसेस देअरफॉर इट इज युनिव्हर्सल गॅस कॉन्स्टंट. तर ती जी आरची व्हॅल्यू आहे ती काय तर प्रत्येक गॅसेसला काय असते कॉन्स्टंट असते त्यामुळे ती काय त्याला काय म्हणतात तर युनिव्हर्सल गॅस कॉन्स्टंट. प्रत्येक ठिकाणी आरची व्हॅल्यू एकच असते युनिव्हर्सल गॅस कॉन्स्टंट. आजचं लेक्चर आपण इथंच स्टॉप करतोय. नेक्स्ट लेक्चरला याचा पुढचा पार्ट बघूया. थँक्यू.